कुटुंब नियोजन म्हटलं की आपल्या समाजात आजही सर्वप्रथम महिलांचंच नाव पुढे येतं. पण तुम्हाला माहिती आहे का? कुटुंब नियोजनासाठी पुरुषांची नसबंदी ही महिलांच्या नसबंदीपेक्षा अधिक सोपी, सुरक्षित आणि कमी वेळात होणारी शस्त्रक्रिया मानली जाते. तरीही महाराष्ट्रात कुटुंब नियोजनाची जबाबदारी जवळपास पूर्णपणे महिलांवरच पडत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ताज्या आकडेवारीनुसार लाखो महिला कुटुंब नियोजनासाठी शस्त्रक्रिया करून घेत आहेत, तर पुरुषांचा सहभाग अत्यंत कमी आहे. नेमकी ही परिस्थिती काय आहे आणि यामागची कारणं कोणती आहेत, हे जाणून घेऊया. नमस्कार, मी आरती. आपण पाहत आहात आझाद मराठी. महाराष्ट्रात 2025-26 या आर्थिक वर्षात एकूण 2,81,000 कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची नोंद झाली आहे. यापैकी तब्बल 2,75,000 शस्त्रक्रिया महिलांच्या झाल्या आहेत. दुसरीकडे पुरुषांच्या नसबंदीच्या केवळ 6,462 शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. टक्केवारीत बोलायचं झालं तर महिलांचे प्रमाण 97.70% असून पुरुषांचे प्रमाण अवघे 2.30% आहे. म्हणजे प्रत्येक 100 कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांपैकी जवळपास 98 शस्त्रक्रिया महिलांच्या आणि फक्त 2 शस्त्रक्रिया पुरुषांच्या होत आहेत. विशेष म्हणजे पुरुष नसबंदी ही अत्यंत सोपी प्रक्रिया मानली जाते. ही शस्त्रक्रिया साधारण 15 ते 30 मिनिटात पूर्ण होते. यामध्ये मोठी जखम होत नाही, टाके घालावे लागत नाहीत आणि रुग्ण काही दिवसातच पुनर्वत जीवन जगू शकतो. या उलट महिलांची नसबंदी ही तुलनेने अधिक गुंतागुंतीची प्रक्रिया असते. अनेकदा प्रसूतीनंतर किंवा सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर महिलांना नसबंदी करावी लागते. त्यामुळे त्यांच्यावर अतिरिक्त शारीरिक आणि मानसिक ताण येतो. मग पुरुष पुढे का येत नाहीत? तर आरोग्य तज्ज्ञांच्या मते यामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणं आहेत. पुरुषांची नसबंदीमुळे शारीरिक क्षमता कमी होते, काम करण्याची ताकद घटते किंवा पुरुषत्वावर परिणाम होतो, असे अनेक गैरसमज समाजात आजही अस्तित्वात आहेत. मात्र डॉक्टरांच्या मते या समजुतींना कोणताही वैज्ञानिक आधार नाही. शासनाकडून पुरुष नसबंदीला प्रोत्साहन देण्यासाठी 1,500 रुपयांचे अनुदानही दिले आहे. मात्र जागरूकतेचा अभाव आणि सामाजिक मानसिकता यामुळे या योजनेचा अपेक्षित परिणाम होताना दिसत नाही. राज्यातील मागील काही वर्षांची आकडेवारी पाहिली तर 2023-24 मध्ये सुमारे 3,03,000, 2024-25 मध्ये 2,86,000 आणि 2025-26 मध्ये 2,81,000 कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांची नोंद झाली आहे. मात्र या सर्व वर्षांमध्ये महिलांचाच वाटा सर्वाधिक राहिला आहे. ही आकडेवारी केवळ आरोग्य व्यवस्थेची नाही, तर आपल्या समाजाच्या विचारसरणीची देखील कहाणी सांगते. कुटुंब नियोजन ही केवळ महिलांची जबाबदारी नसून पती पत्नी दोघांचीही समान जबाबदारी आहे. पुरुष नसबंदी बाबतचे गैरसमज दूर झाले, जागरूकता वाढली आणि समाजाची मानसिकता बदलली तर महिलांवरील हा अतिरिक्त भार कमी होऊ शकतो. तुमच्या मते कुटुंब नियोजनात पुरुषांचा सहभाग वाढण्यासाठी काय करायला हवे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.